मनसैनिकांनी आज जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांनी काही वस्तू फेकून मारल्या होत्या। त्यामध्ये काही बांगड्या होत्या, काही टोमॅटो होते, कुठे शेण होतं। पण इथे जर आपण पाहिलं तर एका गाडीची काच देखील इथे फुटलेली आहे आणि अशा प्रकारे आणखीन 2-3 गाड्या आहेत ज्यांच्या काचा अशा फुटलेल्या आहेत किंवा त्या गाड्यांवर नारळ टाकलेले आहेत, पडलेले, असं काही शिवसैनिकांचं मत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेने सर, तुम्ही गाडीमध्ये होतात का? काय नेमकं त्याला काय पडलं? कोणीतरी नारळ फेकून मारला होता गाडीवरती। कधी झालं, कुठे आणि गाडी चालू होती का काय? गाडी रनिंग मध्येच होती, गाडी ताफ्यामध्येच होती। त्या ताफ्यामध्येच कोणीतरी नारळ फेकून मारला। कोणतरी एक लहान पोरगा होता, 21-22 वर्षाचा होता, ज्यांनी एक नारळ फेकून मारला। फक्त लागलं का किंवा काय? नाही, थोडंसं हा गाडी चालवत होता, थोडंसं ह्याला तो सगळ्या काचा वगैरे त्याच्या अंगावरती उडल्या, नारळ त्याच्या अंगावरती गेला। लागलं वगैरे काय जास्त नाही, पण नुकसान झालं। काय झालं? चुकीचा प्रकार आहे का नाही? गाड्या एकामागे एक चालल्या होत्या, ताफ्यामध्ये रनिंगमध्ये होत्या, तर त्या अज्ञात व्यक्तींनी येऊन दोघा तिघांनी येऊन नारळ वगैरे फेकले। तीनाथ नाक्यावरून आपण उजवीकडे वळतो ना ठाण्यामध्ये येण्यासाठी, तिथे त्या मनसैनिकांनी फेकलेलं, कारण की इथे देखील मनसैनिकांनी बांगड्या बिंगड्या फेकलेल्या आहेत। हो, ते पण मनसैनिकच होते, ते पण ते कोणी आणि पण एवढं करत होतं, समोरासमोर येऊन करा ना, पाठून काय करताय बायकांसारखे? जे करायचं ते येऊन समोर करा। आम्ही सक्षम आहोत तुम्हाला हे करायला, तुम्ही पण या ना, समोर या, जे काय त्यासाठी पाठून करणार। काय वाटतं आजच्या आंदोलनावर? तू काय वाटतं? आंदोलन हे निवळ एक बचपना आहे, त्यांना जर असेल एवढीच हिंमत असेल तर तुम्ही समोर या, मग आम्ही एक हात करूच। मैदानात या, हे काय त्याच्यात लेडीज असतील, त्या गाड्यांमध्ये काही लेडीज असतील या जेंट्स असतील या सिनियर सिटीजन्स असतील, आणि ताफ्यामध्ये आहात, तुम्हाला असेल तर तुम्ही या रस्त्यावरती, आम्ही बघू मग एकेकाला काय बोलायचं आणि काय नाही। ते नारळ आहे का की गाडीमध्ये आहे? तर आपण पाहताय ही काच जी आहे ती काच तोडलेली आहे, फोडलेली आहे आणि गाडीमध्ये जे बसलेले होते शिवसैनिक त्यांचं असं मत आहे की नारळ फेकलेलं आहे। मागे देखील 1-2 अशाच गाड्या आहेत ज्यांच्यावर नारळ फेकून मारलेले आहे, जे सोललेले नारळ आहेत आणि ते मुद्दाम फेकून मारले, मनसैनिकांनी मारले असा आरोप आहे। त्याच्यानंतर ज्यावेळी गडकरीकडे आंदोलन झालं त्यावेळी देखील इथे बांगड्या फेकून मारल्या होत्या, टोमॅटो फेकलेले होते। त्यामुळे एकूणच हे आंदोलन अतिशय तीव्र होतं, हिंसक आंदोलन होतं आणि आता पोलीस त्यावर कारवाई करतात। सगळ्या मनसैनिकांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। सध्या उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू आहे आणि उद्धव ठाकरे ठाण्यात आल्याच्यानंतर संपूर्ण प्रकार ठाण्यामध्ये घडलाय। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।